मित्रांनो, महाराष्ट्र बीपीएड सीईटी 2026 साठी असणारी करंट अफेअर्सची व्हिडिओ सिरीज आपण सुरू केली आहे. या सिरीजमध्ये आपण प्रत्येक महिन्यामधील करंट अफेअर्स डिस्कस करत आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबर महिन्यामधील महत्त्वाचे करंट अफेअर्स त्यावरती आधारित एमसीक्यू आणि एमसीक्यूचं डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, सीईटी मध्ये ज्या सर्व क्षेत्रामधून एमसीक्यू विचारले जातात ते सर्व एमसीक्यू आपण इथे कव्हर करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बीपीएड सीईटी 2026 साठी असणारी लाईव्ह बॅच 19 जानेवारी 2026 पासून ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या बीपीएड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द फर्स्ट कम्युनिटी रेडिओ स्टेशन inaugurated in the Eastern Theater by the Indian Army? भारतीय लष्कराने पूर्व विभागात उद्घाटन केलेले पहिले कम्युनिटी रेडिओ स्टेशन कोणते आहे? ऑप्शन्स आहेत रेडिओ अरुणाचल 101.2 FM, रेडिओ दिरंग 88.4 FM, रेडिओ तवांग 95.6 FM आणि ऑप्शन डी रेडिओ लोहित 100.4 FM. तर विद्यार्थी मित्रांनो, रेडिओ दिरांग 88.4 FM हे पूर्व भागातील पहिले सीआरएस असून त्याचे उद्घाटन भारतीय लष्कराने केले. हे अरुणाचल प्रदेशात ऑपरेशन सद्भावना अंतर्गत गजराज कॉर्प्सद्वारे स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, रेडिओ दिरांग 88.4 FM. So this Radio Dirang 88.4 FM is the first CRS, that is Community Radio Station in the Eastern Theater, inaugurated by the Indian Army. It was set up by Gajaraj Corps under Operation Sadbhavna in Arunachal Pradesh. So the correct answer will be option B, Radio Dirang 88.4 FM. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द इनिशिएटिव्ह लॉन्च्ड इन नागालँड टू रिवाइव्ह ट्रॅडिशनल वॉटर बॉडीज अँड स्ट्रेंथन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम? नागालँडमध्ये पारंपरिक जलस्रोत पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि जलसंधारण व्यवस्था मजबूत करण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? ऑप्शन्स आहेत जल जीवन मिशन, मिशन वॉटरशेड पुनरुत्थान, हर घर जल अभियान आणि स्वच्छ नागालँड. तर विद्यार्थी मित्रांनो, मिशन वॉटरशेड पुनरुत्थान ही योजना नागालँडमध्ये जलस्रोत व निकृष्ट झालेली जमीन पुनर्संचयित करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत समुदाय सहभागावरती भर असून जलसुरक्षेसाठी मनरेगाशी समन्वय साधला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मिशन वॉटरशेड पुनरुत्थान. So Mission Watershed Punaruthan was launched in Nagaland to restore water bodies and degraded land. It focuses on community participation and convergence with Manrega for the water security. So the correct answer will be option B, Mission Watershed Punaruthan. पुढचा प्रश्न आहे, Blue tongue disease was recently seen in the news is transmitted by which species? अलीकडेच बातम्यामध्ये चर्चेत असलेला ब्ल्यू टंग रोग कोणत्या प्रजातीद्वारे पसरतो? ऑप्शन्स आहेत बॅट, वटवाघूळ, क्युलिकोइड्स मिजिस, हाऊस फ्लायज, घरमाशी आणि स्पायडर कोळी. तर विद्यार्थी मित्रांनो, ब्ल्यू टंग रोग संक्रमित क्युलिकोइड्स मिसिसच्या चाव्यामुळे पसरतो. हा रोग मेंढ्या व गुरांसारख्या जठरांतर करणाऱ्या प्राण्यांना होतो आणि तो संसर्गजन्य नाही. प्रतिबंधासाठी लसीकरण या रोगामध्ये वापरले जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, क्युलिकोइड्स मिजिस. सो दिस ब्लू टंग डिसीज स्प्रेड थ्रू बाइट्स ऑफ इन्फेक्टेड क्युलिकोइड्स मिजिट्स इज अफेक्टेड ruminants like sheep and cattle and it is a non-contagious with vaccination used for a prevention. So the correct answer will be option B, Culicoides miges. पुढचा प्रश्न आहे, who has become the youngest and the first Asian to receive the Global Humanitarian Award? Global Humanitarian Award मिळवणारे सर्वात तरुण आणि पहिले आशियाई व्यक्ती कोण आहेत? ऑप्शन्स आहेत अनंत अंबानी, जादव पायंग, राजेंद्र सिंग, अरुण कृष्णमूर्ती.
तर विद्यार्थी मित्रांनो, वनतारा प्रकल्पाद्वारे वन्यजीव संवर्धनासाठी केलेल्या कार्याबद्दल अनंत अंबानी यांना ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे. ते हा पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण आणि पहिले आशियाई व्यक्ती आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अनंत अंबानी. So Anant Ambani received the Global Humanitarian Award for Wildlife Conservation Work through Vanatara. He is the youngest and first Asian recipient of the International Humanitarian Honor. So the correct answer will be option A, Anant Ambani. पुढचा प्रश्न आहे इंटरनॅशनल डे ऑफ अ कमेमोरेशन अँड डिग्निटी ऑफ अ विक्टिम्स ऑफ द क्राइम्स ऑफ अ जीनोसाइड इज ऑब्झर्व्ड एव्हरी इयर ऑन विच डे. वांशिक संहाराच्या गुन्ह्याच्या बळींच्या स्मरणार्थ आणि सन्मानासाठी आंतरराष्ट्रीय दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत डिसेंबर 8, डिसेंबर 9, डिसेंबर 10 आणि डिसेंबर 11. तर संयुक्त राष्ट्रसंघ 9 डिसेंबर रोजी हा दिवस साजरा करतो. या दिवसाचा उद्देश वांशिक संहाराच्या बळींचा सन्मान करणे आणि अशा गुन्ह्यांच्या प्रतिबंधासाठी जागतिक जबाबदारी अधोरेखित करणे हा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 9 डिसेंबर. The UN observes this day on 9th of December to honor genocide victims and promote prevention of such crimes. It reinforces global responsibility to uphold human rights and punish perpetrators. So the correct answer will be option B, December 9. Which state government has launched India's largest invasive species eradication campaign to eliminate Sena spectabilis? सेना स्पेक्टॅबिलिस ही आक्रमक विदेशी प्रजाती नष्ट करण्यासाठी भारतातील सर्वात मोठी मोहीम कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? ऑप्शन्स आहेत तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि ओडिशा. तर तामिळनाडू सरकारने जंगलामधून सेना स्पेक्टॅबिलिस ही आक्रमक विदेशी प्रजाती मार्च 2026 पर्यंत नष्ट करण्यासाठी मोठी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा उद्देश पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संरक्षण करणे आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, तामिळनाडू. तर तामिळनाडू launched a major campaign to eradicate Sena spectabilis, an invasive alien species from forest by March 2026. The drive aims to protect biodiversity in the Western Ghat region. So the correct answer will be option A, Tamil Nadu. Which city is the host of the 15th National Street Food Festival? 15वा नॅशनल स्ट्रीट फूड फेस्टिवल कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला आहे? ऑप्शन्स आहेत बेंगलुरू, हैदराबाद, चेन्नई आणि न्यू दिल्ली. तर विद्यार्थी मित्रांनो, 15वा नॅशनल स्ट्रीट फूड फेस्टिवल नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात भारतातील विविध स्ट्रीट फूड संस्कृती सादर केली जाते आणि तो वेव्ज उपकरणातील क्रिएट इन इंडिया चॅलेंजशी संबंधित आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, नवी दिल्ली. So the 15th National Street Food Festival is hosted in New Delhi. It showcases India's diverse street food culture and is linked with Waves initiative Create in India Challenge. So the correct answer will be option D, New Delhi. Andres Babis has been appointed as a new Prime Minister of which country? Andres Babis यांची कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली आहे? ऑप्शन्स आहेत झेक रिपब्लिक, डेन्मार्क, एस्टोनिया, बल्गेरिया. तर आंद्रेस बाबिस यांनी डिसेंबर 2025 मध्ये झेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांच्या ANO पक्षाने बहुमत आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर ते पुन्हा सत्तेत आले. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, झेक प्रजासत्ताक. आंद्रेस बाबिस वॉज sworn in as a Prime Minister of the Czech Republic in December 2025. He returned to power after his party ANO formed majority coalition government. So the correct answer will be option A, Czech Republic. पुढचा प्रश्न आहे द प्रवासी राजस्थानी दिवस 2025 is celebrated in which city? प्रवासी राजस्थानी दिवस 2025 कोणत्या शहरात साजरा करण्यात आला आहे? ऑप्शन्स आहेत उदयपूर, जयपूर, कोटा आणि जोधपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रवासी राजस्थानी दिवस 2025 जयपूर येथे साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश राज्याबाहेरील राजस्थान्यांना राज्याशी जोडणे असून राजस्थानची संस्कृती, परंपरा आणि गुंतवणूक संधी अधोरेखित केल्या जातात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जयपूर. So the प्रवासी राजस्थानी दिवस 2025 celebrated in Jaipur to connect non-resident Rajasthanis with the state. The event highlights Rajasthan's cultural heritage and investment potential. So the correct answer will be option B, Jaipur.
नेक्स्ट क्वेश्चन आहे आय एन एस घडियाल बिलॉंग टू विच क्लास ऑफ अ वेसल. आय एन एस घडियाल हे कोणत्या वर्गातील जहाज आहे? ऑप्शन्स आहेत शिवालिक वर्ग, तलवार वर्ग, मगार वर्ग आणि कोलकाता वर्ग. तर आय एन एस घडियाल हे भारतीय नौदलाचे मगर वर्गातील उभयचर युद्ध नौका म्हणजेच अँफिबियस वॉरफेअर शिप आहे. श्रीलंकेला मानवतावादी मदतीसाठी ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत हे जहाज तैनात करण्यात आले होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मगर वर्ग. तो आय एन एस घरियाल इज द मगर क्लास amphibious warfare ship of Indian Navy. It was deployed under Operation Sagar Bandhu for humanitarian assistance to Sri Lanka. So the correct answer will be option C, Magar class. Which country is the host of the 33rd Southeast Asian Games C 2025? 33वा दक्षिण पूर्व आशियाई क्रीडा स्पर्धा सी गेम्स 2025 कोणता देश आयोजित करत आहे? ऑप्शन्स आहेत जपान, थायलंड, मलेशिया आणि इंडोनेशिया. तर विद्यार्थी मित्रांनो 33व्या सी गेम्स 2025 चे आयोजन थायलंड कडून बँकॉक आणि चोनबुरी येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत 11 दक्षिण पूर्व आशियाई देशातील खेळाडू 50 पेक्षा अधिक क्रीडा प्रकारात सहभागी झाले आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी थायलंड. So this Thailand is hosting the 33rd SEA Games 2025 in Bangkok and Chonburi. Athletes from 11 Southeast Asian nations are participating in over 50 sports. So the correct answer will be option B, Thailand. Where was the 7th UN Environment Assembly held? 7वी संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभा कुठे आयोजित करण्यात आली होती? ऑप्शन्स आहेत न्यूयॉर्क USA, जिनिव्हा स्वित्झर्लंड, नायरोबी केनिया, रिओ दी जानेरो ब्राझील. तर विद्यार्थी मित्रांनो UNEA 7 चे आयोजन केनियातील नैरोबी येथे झाले आहे, जे UNEP चे मुख्यालय आहे. 2025 ची संकल्पना शाश्वत उपायांद्वारे लवचिक पृथ्वी निर्माण करण्यावर केंद्रित आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नैरोबी केनिया. So this UNEA 7 was held Nairobi, Kenya, the headquarters of UNEP. The 2025 theme focused on advancing sustainable solution for a resilient planet. So the correct answer will be option C, Nairobi, Kenya. Next question आहे what is the name of the operation under which DRI dismantled a clandestine mephedrone unit in Maharashtra? महाराष्ट्रातील गुप्त मेफेड्रोन निर्मिती युनिट उद्ध्वस्त करण्यासाठी DRI ने कोणती मोहीम राबवली? ऑप्शन्स आहेत ऑपरेशन क्लीन स्वीप, ऑपरेशन हिंटरलँड ब्र्यू, ऑपरेशन ग्रीन शिल्ड आणि ऑपरेशन सायलेंट स्ट्राईक. तर विद्यार्थी मित्रांनो DRI ने महाराष्ट्रातील वर्धा येथील मेफेड्रोन तयार करणारे गुप्त युनिट उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन हिंटरलँड ब्र्यू राबवले. ही मोहीम भारताच्या नशामुक्त भारत अभियानाशी सुसंगत आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ऑपरेशन हिंटरलँड ब्र्यू. So DRI conducted Operation Hinterland Brew to dismantle a mephedrone manufacturing unit in Wardha, Maharashtra. The operation aligns with the India's Nasha Mukti Bharat Abhiyan. So the correct answer will be option B, Operation Hinterland Brew. What is the name of the mobile app launched by Ministry of Jal Shakti for a rural drinking water governance? ग्रामीण पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थापनासाठी जलशक्ती मंत्रालयाने कोणते मोबाईल ॲप सुरू केले आहे? ऑप्शन्स आहेत जल जीवन ॲप, सुजलम भारत ॲप, पाणी सुरक्षा ॲप आणि जलमित्र ॲप. तर विद्यार्थी मित्रांनो सुजलाम भारत ॲप जल जीवन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आले असून ग्रामीण जल प्रशासन सुधारण्याचा त्याचा उद्देश आहे. तर बिसाग एन यांच्या सहकार्याने विकसित या ॲपद्वारे रिअल टाइम निरीक्षण आणि पारदर्शकता सुनिश्चित केली जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सुजलाम भारत ॲप. So the Sujalam Bharat app was launched under the Jal Jeevan mission to improve rural water governance, developed with BISAG and support. It enables real-time monitoring and transparency. So the correct answer will be option B, Sujalam Bharat app. Which team won the All India Football Federation 2025-26? All India Football Federation स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली? ऑप्शन्स आहेत ईस्ट बेंगॉल, FC गोवा, बेंगळुरू FC, केरला ब्लास्टर्स. तर विद्यार्थी मित्रांनो FC गोवा संघाने पेनल्टी शूटआउट मध्ये ईस्ट बेंगॉलचा पराभव करून ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन सुपर कप 2025-26 जिंकला. या विजयामुळे FC गोवा संघ AFC चॅम्पियन लीग 2 प्ले ऑफ साठी पात्र ठरला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी FC गोवा.
So the FC Goa won the All India Football Federation Cup 2025-26 after defeating East Bengal in a penalty shootout. This historic win also qualified FC Goa for the AFC Champions League 2 playoffs. So the correct answer will be option B, FC Goa. Which organization released the report Right to Education, Past, Present and Future? Right to Education, Past, Present and Future हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे? ऑप्शन्स आहेत युनिसेफ, युनेस्को, वर्ल्ड बँक आणि OECD. तर विद्यार्थी मित्रांनो, युनेस्कोने 1960च्या शिक्षणातील भेदभावाविरोधी करारानंतर झालेल्या जागतिक प्रगतीचा आढावा घेणारा हा अहवाल प्रकाशित केला आहे. शिक्षणातील प्रवेश वाढला असला तरी संघर्ष, हवामान बदल आणि तंत्रज्ञानामुळे आव्हाने निर्माण होत असल्याचे यात नमूद केले आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, युनेस्को. So UNESCO released the report reviewing global progress since 1960 Convention Against Discrimination in Education. It highlights gain in access but warns of challenges from conflict, climate change and technology. So the correct answer will be option B, UNESCO. Which two states inaugurated their first Gen Z post office counters in December 2025? डिसेंबर 2025 मध्ये पहिली Gen Z पोस्ट ऑफिस काउंटर कोणत्या दोन राज्यांनी सुरू केली आहे? ऑप्शन्स आहेत गुजरात आणि उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटका, कर्नाटक आणि ओडिशा, केरळ आणि आंध्र प्रदेश. तर तरुणांना आकर्षित करण्यासाठी केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी पहिली Gen Z पोस्ट ऑफिस काउंटर सुरू केली असून ही काउंटर महाविद्यालयीन कॅम्प्स मधील विद्यार्थी डिझाईन केलेल्या जागांमध्ये डिजिटल सेवा एकत्रित करतात. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, केरळ आणि आंध्र प्रदेश. So Kerala and Andhra Pradesh inaugurated their first Gen Z post office counters to attract youth. These counter integrated digital services with student designed space on a college campuses. So the correct answer will be option D, Kerala and Andhra Pradesh. Silisar Lake recently declared a Ramsar site is located in which state? अलीकडेच रामसर स्थळ घोषित झालेले सिलिसर सरोवर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन्स आहेत राजस्थान, गुजरात, कर्नाटका आणि केरळ. तर राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील सिलिसर सरोवर भारताचे 96वे रामसर स्थळ ठरले. यामुळे जलसंधारण, जैवविविधता संरक्षण आणि शाश्वत पर्यटनाला चालना मिळते. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, राजस्थान. So Silisar Lake in Rajasthan's Alwar district became India's 96th Ramsar site. The designation strengthens wetland conservation, biodiversity protection and sustainable tourism. So the correct answer will be option A, Rajasthan. Ponduru Khadi recently granted GI tag belong to which state? अलीकडेच GI tag मिळालेली पोंडुरू खादी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत गुजरात, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशा. तर पोंडुरू खादी ही आंध्र प्रदेशातील पारंपरिक हाताने कातलेली कापडी खादी असून ती श्रीकाकुलम जिल्ह्यात तयार केली जाते. ही खादी ODOP योजनेअंतर्गत ही समाविष्ट आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आंध्र प्रदेश. So this Ponduru khadi is traditional handspun cotton fabric from Andhra Pradesh. It is produced in Srikakulam district and is also covered under the ODOP scheme. So the correct answer will be option B, Andhra Pradesh. पुढचा प्रश्न आहे ब्रिज समिट 2025 was held in which city? ब्रिज समिट 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? ऑप्शन्स आहेत अबुधाबी, पॅरिस, न्यू दिल्ली आणि दुबई. तर ब्रिज समिट 2025 चे आयोजन अबुधाबी येथे करण्यात आले होते. ही जगातील सर्वात मोठी पहिली मीडिया समिट ठरली असून 132 देशातील 60,000हून अधिक प्रतिनिधींनी यात सहभाग घेतला होता. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अबुधाबी. So Bridge Summit 2025 was held in Abu Dhabi and became the world's largest debut media event. It hosted over 60,000 participants from 132 countries. So the correct answer will be option A, Abu Dhabi. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते महाराष्ट्र BPED CET साठी असणारे अत्यंत महत्त्वाचे करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित MCQ. ही सिरीज तुमची एक्झाम पर्यंत अशी सुरू राहणार आहे. त्यामुळे ग्लोबल ऑनलाईनला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र BPED CET साठी असणारी लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईन मध्ये 19 जानेवारीपासून सुरू झालेली आहे.
बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या BPEd कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.